जय शिवराय मित्रांनो, मी सचिन बापकर. शेतकरी मित्रांनो, हे हे मोगऱ्याचं झाड आहे. तुम्ही बघू शकता या झाडाला किती कळ्या लागलेल्या आहे. बघा किती कळ्या लागल्या, मोजू शकता? मोजत असाल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. अजूनही कळ्या लागतच आहे. हे बघा, हे दीड ते 2 महिन्या अगोदरचं झाड आहे. आतापर्यंत या झाडाला जवळजवळ 100 फुलं लागून गेलेले आहे आणि परत आता नवीन फुटवे याला फुटले आहे. आता तुम्ही बघू शकता, हे बघा, हे प्रत्येकाला अलग अलग हे लागलेले आहे कळ्यांनी. तर मित्रांनो, हे किमे आहे जीवामृत, घनजीवामृत तर मी आता टाकलेलं आहे. आणि दुसरं आहे मोहरीची ढेप आणि रेग्युलर पाणी. किती कळ्या लागलेल्या असेल? जवळपास मला असं वाटतं की 60-70 कळ्या नक्कीच आहे आताच्या या झाडाला. तर म्हणून मित्रांनो, रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय पद्धतीने जर तुम्ही शेती केली तर नक्कीच तुम्हाला यातून चांगला फायदा आहे. तर तुम्ही बघू शकता किती कळ्या लागलेल्या आहे याला. हे बघा, प्रत्येक याला कळ्या लागलेल्या आहे. आणि याला जसं जीवामृत दिलं, घनजीवामृत दिलं आणि सरसोकी खाली, ज्याला मराठीमध्ये मोहरीची ढेप म्हणतात, दिलेलं आहे. ज्यामध्ये त्याला गांडूळ खत म्हणू शकतो, लेंडी खत, हे या पद्धतीने दिलेलं आहे. हे एवढं जरी दिलेलं ना मित्रांनो, तरी रासायनिक खत टाकायची गरज नाही आहे. हेच एक झाड या पद्धतीने जर तुम्ही शेतात लावलं तर नक्कीच मोगऱ्याची शेती चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता, बिना रासायनिक खत न टाकता. यामध्ये अजूनही तुम्ही जे ताक असते, दह्याचं ताक जे बनवतो, तेही आपण टाकू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.